सगळे शर्ट आहेत का इथं? अरे इथंच की एक इकडे बसले एक तिकडे बसले. नीट ऊन ध्यान वाढलंय, राख बाबा ऊन शर्टांना. वाढलंय त्यामुळे ना काय झालं तरले त्यामुळे ना ते एक एक इकडे तिकडे बसायला लागले. नाही पाणी पाजून आण नीटनाटक्या कधी चार शर्टा. आणि आपल्याला पैसे नाही, एक तर लय टेन्शन आलंय मला ते खताचं पैशाचं? ह्याचं बी. मग खत बीत काहीतरी बी आणायचे. बरं एक काम कर ना तू, बोल की. ते माझे लाडक्या बहिणीचे पैसे पडलेत का बघ रे बाळा. ती ना हा बरं महिन्याचं म्हणते ना तू. हा महिन्याला सगळ्या लाडक्या बायांना बहिणीचे. आल्यात रक्षाबंधनला पैसे, येतात मला ना. आल्यात का बघ बरं. अरे दाजीने तुझ्या नावावर लोन काढलंय का? तुला नीट कळतं का? आधी बघतो तू चेक करून नीट. अरे बघितलंय काय दाखवते तुला ही. गेले होय किती कटवून? मग कसं किती काय? हजार पडेल माहिती का तुला? किती? 5,000 पडेल तिथं. त्यांनी दाजीने ते पिकअप घेतले त्यामध्ये सगळे पैसे कटून गेले, काय नाही राहिलं आता. माझे पैसे कटून गेले? मग हा माझ्या नावावर लोन काढून दिली ती शारदा चव्हाण. ती हा. दाजीची गेली का? ती गाडी नाव घेतली ती. आता त्या दाजीची भाजीच करीते बघ मी. कसं काय घेतलं बरं दाजीने पिकअप घेतले आणि काय केलं आणि माझे पैसे कटून गेले, मला किती पैशाचं टेन्शन आहे. त्याची भाजी हटू काय नको आता दाजीची. आता ती दर महिना कटत असेल बघ आता. दर महिन्याला मग तुला माहित असं का आता मग त्या दाजीची भाजी करीते मी चांगली फोडणी देऊन. लाडक्या बहिणीचे दर महिन्याला पेमेंट असं वाढत वाढत चालतं. आणि तिकट होऊन जाणार. हा कट होत आता तुझ्या खात्यात जमाच होणार नाही, तिकडे कट होतात ते. त्या दाजीला कुठं बघू आता. अरे काय त्या बघू आता काय पाहुण्याने करायचं टेन्शन आता. करून ठेवलं बाबा. तो बी पाहुणा ना तुला लय माहित होतं चिरचीच्या का मलाई खायला काय करावं आता. माझ्या लय डोकं सण ताप झाला बाबा. तुला माहित होतं पण नाही ऐकलं तो. जाऊ दे आता. आता मी काय करते, म्हणलं तर हिला फोन लावून बघते मी कोमलला, हा. की तुझ्या नवऱ्याने लोन काढलेलं आहे बाई, माझं कटून गेलंय, मला पैशाचं एवढं टेन्शन आलंय, माझ्या जीवाला काही चेन नाही. आणि कुशल त्या पाहुण्याचं लोन भरीत नाही पाहुणा आणि माझी जाती कटून. हे रे. ते TVS फायनान्सचं लोन काढलं होतं तीच का? हा तीच. तीच ना. थांब मला काय आता आराम नाही पडायचा. मी जाते कोमलला फोन लावते आणि त्या पाहुण्याने का नाही हप्ता भरला त्याचं याजन दंडन फिंडन कसला चाललाय मला बघून दे. त्या टीव्हीचं बघत आहे दाजीची बी भाजी करते. तू शारदाकडे लक्ष द्या. हा बघतोय कुठे गेले बघ. शारदाकडे लक्ष दे. जाते बाय आता बघते जाऊन पैशाचं काय केलंय आणि काय नाही, काय करावा. पैशाची चेन पडा नाही एक तर तुझ्या काय पैसा पाणी नाही खर्चायला आणि त्याच्यात दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना आला म्हणते बा. कवा भांडणं होत नाही तुमच्याकडे. तुमचं खानदानच तसलंय सारखं काय 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 खाईन का काय मला. शांत बसा. चांगलाच आराम चाललाय की. काय झालं ये ना बस. काय बसती बस ना. आता, काय बसायचं आणि काय. पाहुण्याने लोन काढलेलं भरलं नाही वय. माझं लाडक्या बहिणीचं कापून गेले ना. तुम्ही दोन नाही भरलं. मग काय केलंय. भरलंय ना. आता बाय आता माझा हे सांगतोय ऋषी सांगतोय ते खोटं आहे का? मोबाईल मध्ये आलंय की कटून गेलेलं. काय भरलंय म्हणते तू? अय तुम्ही नाही भरलं लोन. काम नाही भरलं. काय भरायचे लोन. काय भरायचं? माझे पैसे तुमच्याकडून उसने त्यातले घ्या कापून. मग कोणचे का उष्ण दिल ते सांगा आता. काय हुंड्यातले 1.5 लाख रुपये नाही का राहिलेले. आता हुंड्याला बंदी आली की. बंदी नाही ठरलंय तवा ठरलंय. बंदीचं नका सांगू मला. आता बंदी पुरी नसेल. भेटणार मी पोरगी बी नेईन मग. काय येडं बिडं समजा काय धोत्रावीन करून कानाने बिडा आणतो काय मी. ती मला नका लागला सांगू. तुम्हाला आता सांगायला, एक तर पोरगी पुरी नाही भेटणार तर माझ्याच पोराचं लग्न नाही किती अजून. गेलेत असे. हा किती गेलेत. हुंडा बिंड्याचा काही विषय नाही काढायचा. लोन काढलेली तुमची तुम्ही फेडा आणि माझ्याला. मी भरीतच नाही. काय करायचे ते करा तुम्हाला. किती हप्ता येतो बरं. 5,000 हो. सांगा आता. पिकअपचा हप्ता. हाय का? पिकअप काढली आणि आयो म्हणते तू. म्या आणि म्या काय जीव द्यायचा का? ऐक म्या ह्यांना गाडी घ्यायला पैसे मागितले. यांनी मला दिले नाही. म्हणलं हुंड्यातले 1.5 लाख रुपये राहिलेत मला द्या. केलती मग गुंड्याची आधी तर. हा? अग तुला बी काय पटत आहे? बोली कायला केलती? ए, नवऱ्यासारखं बोलू लागत. बोट जाऊस तर नका बोलू. ते आपले आहेत ना 1.5 लाख त्यातले घ्या काटून दर महिन्याला. बोलली केली सना. 1.5 लाख रुपये कटूस तर मी रुपया भरीत नाही. बघा तुम्हाला काय करायचं ते करा. नाहीत भरीत वय. नाही भरीत. मग मला तुमच्यावर काहीतरी ऑब्जेक्शन घ्यावं लागेल. काय ऑब्जेक्शन घेता माझ्यावर. मग काय आहे तर त्याचं इथं कसं 1.5 लाख पण मी तुमचं- जीव देईन ना. द्या. मला पैसे भेटणार 1.5 बी. तुम्ही 1.5 लाखाची बात करतात. नका देऊ. मला काय करायचे. तुम्ही त्या हुंड्याच्या पैशाचा अजून मला वाटलं विसरला असताना लेकर बाळ झाले तरी. कसं अजून तुमच्या डोक्यात मग हुंडाचा आता बंदी आलाय तर. ओढून झोपतो काय गांजा दारूचं मी नाही नाव घेतलं. हुंड्याला बंदी आलेली एवढी मोठी पोरगी दिलेली तसलं काय एवढी मध्ये मोठी आडवा तेवढी आणायचं मोठी. नाही.
तवा काय बोली केलेली यांनी 1.5 लाख रुपये राहिलेत, तुम्ही 50,000 रुपये दिलेत, 2 लाख त्यामुळे रुपये माझ्या नावावर पिकअप काढून आता आम्हाला तसं दिलं का अडकून मग फाशीला दिलं का तुम्हाला आम्हाला वाटलं असं? काय येडा येऊ येडा येऊ येडे तुम्ही आम्हाला नाही तर कळतं आम्ही येडेत म्हणून आम्हाला फसवलंय तुम्ही. आम्हाला बाकीचं कळतं ना. काय आहे? आणि ही आम्हाला पोरगी कळतंय. अशी लागली मलुली निस्ती वाईट वाट बघती पण नवऱ्याला बोलत नाही. आता हुंडा द्यायचं केलं ना तुम्ही एकदा बरं आहे ते त्यांनी त्याच्यात घरभर नवऱ्याच मायाकून हुंडा घेऊन काय मग कोणाकडून बोलून नवऱ्यासारखंच बोलत बस. पर एक हप्ता तू भर एक हप्ता ते भरते. एक हप्तातून एक आणि मला नाही बाई हप्तातून माझा लोक चंपी करायचा माझी. करीन ना. हा हप्ता मी भरल्यावर काय तू बोलतीस नवऱ्यासारखी? कालवा नका घालू आमच्या इथं, ते तुमचे तिकडले नका सव आणू आमच्या इकडे. कालवा मग पटत नाही तर तुम्हाला माझा सवय हप्ता केलेली. भरायचा ना. हाय, 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 हप्ता हाय. भरायचा ना. घेतली बरं हिच्या ह्याच्यावर ती काय पिकअप का काय काय गरज होती यांना तुम्हाला 1.5 लाख रुपये मागितलेले यांनी दिले का मग? काय माझ्यावर तुमचा हे आहे का 1.5 लाख रुपये द्यावा मग म्हणून? कर्जच नाही तर काय आहे तुमच्यावर माझं? कशाचं कर्ज? हुंडा? एवढी मोठी पोरगी नांद ती हा. लेकर बाळ झाल्यात आता हुंडा कशाचा आलाय? हा हुंडा काय चालाय तवाच म्हणायचं मग आमच्याकडे काय नाही, आम्ही भिकारी इथं. कशाला तुम्ही मागायचं? भिकारी आहेत म्हणून असं आम्हाला आडवं आम्ही घालितात नाहीच कोणचं भिकारी, बी. आम्ही आम्ही व्यवहाराला पक्के इथं. नाही नका तुम्हीच सांगू भिकारी आम्हाला. येत त्याच्यामुळे कोणचे बी कुठं बी तुम्ही जोडायला लागला तर तुम्ही लय पुढचं राहणार नका बरं का, तुम्हाला सांगतोय सासूबाई. तुम्ही जा खाली हात करा. काय त्यांचं जमत बार नाकात बोट जाऊ तुम्ही तर. कुठं डोळ्यात बोट घालीता मग माया? बाया बाया पाहुणा एवढं गोड बोलून हे करीन म्हणून मला काय माहिती. हा लईच बेकार काम आहे. गोड बोलून वडापाव चारीत होते तिकडे आष्टीला नेत होते तेव्हा खर्चीला नाही पैसे घालू दिले, यायचे न्यायचे हे करायचे वडापाव चारायचे सरे कागदपत्र घेतले आणि गोड बोलून माझ्या गळ्याला फाशी दिली नाही बाई. अगं बयो पाहुणा गोड बोलून म्हणजे मग काय आहे तर? इकडे बघा. काय नाही बघायचं तेवढं तुम्ही कर्ज direct मिटवा जे बाया. जमिवणार होते ना आणि जी बोली चालेला होते ना त्यांना घेऊन या आणि मग अहो पण तुमच्या ते तोंडावर जमवण्याचं आणून. काय आलं याच्यात? 1.5 काय लाख तुमचं रुपये नावाला आहे राहिलेत बाया? राव, राहिलेत कमून येड्यावणी किती करता. नावाला आहे तुमचं? कालवा बी करू नका म्हणतात एक तुमचं काम काम करा, हुस्तर गोड बोलून. तुम्ही जा मामाला लावून द्या. मामाला काय माहित होतं? माझ्या नावावर लोन काढली मामाला कसं काय माहित होतं? तुम्ही असं किती माणसांना फसवलं? मी आखा गाव फसविलाय हा. बर का, तुम्हाला सांगतोय. हा. तुमच्याकडे 1.5 लाख रुपये ते माझे गाव आहेत ते फसविनात मला का? एवढंच पण ह्या माहिती. शारदाबाईला नका फसवू. हा, शारदाबाई आणि ते तिकडे बघा काय आहे आई, ते. टाका ते हप्ता काय? कलकल करायला लागली. नाही बाबा, तुम्ही एक काम करा, माझे 1.5 लाख रुपये घ्या आणि ह्या लगेच- शारदाबाईला फसवू नका आणि 1.5 लाखाचं नाव मध्ये मी काढू काय नका. सांगतोय 1.5 लाख रुपये घ्या आणि लगेच तुम्हाला काय 5,000 वयो, काय काय तुमचं आहे आता कटून ही गेलं तारा? ते देईन. हाय का? काय मी तर नाही आहे? म्हणतोय का, मी भरीत नाही म्हणतोय का. आता कायच हुंडा पर आता? कायचा हुंडा हुंडा म्हणजे कायच द्यायचा आता तुम्हाला? तुला आहे का काय माहिती? शांत बसा. म्हणले आमची पोरगी पळून गेलती, कशी तरी पदरात पाडून घ्या. अयो बघा आता अगो पाहुणा लय रंगलेला आहे. रांगलेला कोण आहे. म्हणलं तुम्हाला मी पळून गेलते? आता त्याच म्हणले भाऊ. अयो मी का म्हणले आपले भांडण लावाय बघा ते. तुला काय वाटतं का नाही स्वतःच्या पोरीची इज्जत घाली ती? अगं तुझं आणि माझं भांडण लावून द्यायचंय म्हणून तसं म्हणते ती का? कोमल. मला काय पैसे मिळतात काय तुमच्या भांडणं लावून? मी पळून गेलते का? नाही नाही कोमल तुझे कोणी माझे एकटाने भांडण लपलंय का गावात? ती कसं केलंय त्यांनी आपल्या दोघीत का भांडण लावलंय? मी त्यांना पैसे मागायला म्हणून आपल्यात भांडण लावायला लागल्यात. बाई मी तोंड जोडून घेऊ का तुझ्या पुढं? तुम्ही तोंड जोडून घेता नव्हे, तुम्ही दुसऱ्याचं तोंड तुम्हाला जोडता. बरं वाटेल की मी जोडलो? मी कमून हा. जोडीन मी पैसे घेऊन मग जाईल. निघा, हाला. हालत काही नाही बाई दिवसा आता पाणी पैसे करून द्या. लाव, वाटत. बघ हाय का? पैसे द्या म्हणजे एका झाड हलवायचं अहो काय थोडे का पैसे तिडे द्या? 5,000 कटून गेले त्यात जा लाडक्या ना. बहिणीचे बी पडलेले कटून गेले. मी काय करू त्याला? मी काय आता फाशी घ्यायची काय? पाय फाशी घ्या नाही तर इंड्रिल जाऊ काय, दे, मला काय फाशी नको करायचे? घेऊ, काय नको करू, बघूत काहीतरी करू आता. काय बघत ये नाही नवरा ना. कुणाचा ऐकतो का तुझा? हाय, इथं बसा. काय? चालली. हे काय काल आहे मग, एक तर माझं डोकं दुखत आहे आणि तुम्हाला ते पैसे घेताना नाही डोकं दुखलं वय तवा लय चांगलं असं डोकं. अहो तुमच्याकडचेच घेतलेत म्या. मग आम्ही म्हणतोय दुसऱ्याचे आमचेच म्हणतो. हा, आम्ही 1.5 कुठून लाख द्यावं बरं आता पैसे? आमच्याकडे पैसे नाहीत ना. फिरली गाड्या सगुना सगुना निसती वाऱ्यावानी पलटती. आमच्याकडे हा. पैसे नाहीत आई, आता जाईल बरं. त्याला माणूस सगुना बी ना कसं वारं बघावं फिरल्यावानीच लागतं. फिरती. गडीत मायासारखी न गडीत पाहुण्यासारखी गडीत मायासारखी नवऱ्याला नाही दाब देत. आईवर गेली वाळवटी म्हणे हिंडती. हाय का? बघ बघ सगुना. कशाला पैसे घ्यायचे मग? का पैसे घ्यायचे? पैसे घेतल्याचा विषय नाही, तो आता मला सांग. व्यवहार ठरलाय लग्नाच्या टायमाला, ते म्हणले 2 लाख रुपये आणि लग्न करून देतो. आता त्यांनी 50,000 रुपये दिले, उरले किती? 1.5 लाख. 1.5 लाख उरले. आता ह्या म्हणतात माझ्याकडून गेले. हे मी काय म्हणतोय, जे माझ्याकडले 1.5 लाख रुपये माझे राहिलेत ना, त्यातले घ्या 5-5 हजारांनी काढून. मला तरी काय? नाही तुम्ही निवड मला- मला फाशी द्यायचा तुम्ही- टाइम केलाय आता. तुम्ही आता फाशी तुला- तुमची द्या. बाजू शेफ आहे ते हे आणि खराब सगुना होतंय. आमची वाळवट आहे मध्ये फिरायला. हम्म.
मी काय केलंय का माझ्याकडे काय आली ती ह्यांनी पैसे घेतले तर मग त्यांना बोलते का या. 1.5 लाख रुपये मी बाया माणसाने कुठून द्यायचे माझ्या खात्यावरचे उपकार नाही केला, उपकार नाही केला बघ आता माझ्यावर. भांडण आहे का उपकार नाही केला, माझ्याच पैसे मी घेतोय, फक्त घेण्याची पद्धत बदलली मी. तो हुंडा भुली करायची नव्हती ह्या माणसात काय बघून हुंडा म्हणलीस तू द्यायचा कायच माझ्यात नाही हे ते काय म्हणले असले बाई, फुगिरी पोर बाता पाहून मारले गेली ह्या म्हणल्या. लोकांनी ह्यांच्या बापानी त्यांनी सगळ्यांनी मला फसवलं आणि आता 1.5 लाख बी माझ्या गळ्यात टाकले. हे काय साधे माणसं आहेत वय काय अगं केलं? लय रंगलेले माणसं आहेत काय हे तुला केलं? विश्वास येतो आणि परत आपल्यात भांडण लावून देतात ही रंगी रंगलेत. ह्यांना काय आता बोलायचं तर मी बोल, काय माझ्या सांगू का सासऱ्याला तुला? बोलू नको मी चांगलं. काय म्हणतोय सांग का तुला? काय सासरे त्या म्हणले मी पोरगी तिकडे कुठं चाळत असताना पळून आता गेली, काय ते म्हणले आता बघ? बोभाट होईन. हाय का बरं मी का मग पळून जाईन बरं मग मी का म्हणून अशी करीतीस तू तरी मी म्हणते उठता बसता मला उदाहरण का देते ती एकच पाहुणा डोक्यातच कमी मी असून त्या डोक्यात कमी, मी फक्त पैसे घ्यायची पद्धत बदलली, तुम्हाला नाही कळलं. तसं नका करू पाहुणं. माझे पैसा काटून जातोय हो नवरा बी मला खवळण लोक बी घरात खवळण गुढीने तरी द्या. गोडीने का हो, मी जर हुंडा मागाय आल्यावर देऊ की नंतर. बरं आणि आम्ही काय पळून चाललोत काय? आणि आम्हाला काय घर मोडून जायचे काय? जा की आता कुठे जायचे, घर एवढंच गरीब मोडून तोंड बघून मला फसवलंय नाही बघा. नाही नाही नाही, घर आणि मोडून अजूनही जाणार देऊ तर काय वाटेना करा ना, काय मला काय सांगत आहे? इतकंच गरीब तोंड केलं बघ कोमल अहं, आणि आता तीच डाव केलाय. डावाचं द्यावं नाही. तसं नका करू तू भर, बघ कुठं जाऊ तू मी? नाहीच काय गाडीची मालकीन, मग तू भर. कुठं जाऊ द्या मग गाडीचं सगळं माझ्या हातात मी भरते हा घे, कावळ घे. अगं ते पिकअप विकून टाकू आपण दोघी. कोण? आम्ही दोघी तुम्हाला हप्ता बी नाही तुमच्या भरायचा. नावावर लोन आहे, लोन कळतंय का तुम्हाला? मग तीच लोन भरू आम्ही पिकअप विकून. काय तीच तुम्हाला लोन. सगळी जमीन ऐकावं लागेल त्याच्यासाठी परत. जमीन काय लिहून करावं दिली आता तिथं या जमीन पाहुण्याच्या पुढं ग हो कोमल. तुम्ही जमीन बी लिहून दिली माझी नाही दिली, त्यांची दिली मी. इतकं अगो येडं बया आहे आता तर काय करू नये मला मग कुठं लोन जागाच कशावर नाही आता निघलंय? फाशी घ्यायला. फाशी आता कसं करू जमीन बी हाणली मी येड्यापणात अरे मग कागद लोन दिले कशावर यांच्या लागते? हातात. अहो तुम्ही काय मेंटल आता माझ्या घरावर यांनी ठेवलं की तुळशी पत्र. दोन कसं एकराचा करायचं? 7-12 आहे तिथं लागलेला. बघ. मला काय करायचं, एका नाही तर आता- काय करा. आता मला काय माहिती मी कागदपत्र दिले आणि परत दोघीत भांडणं लावते ह्यांनी चांगलं तुळशी पत्र तो ठेवलं ना का- गोड बोलून. तो का लावला अंगठा देत होते उमटाना ते बघा आता डोक्याला आपल्या केस तोंडात पुसत माराय होते. कोण नाही गरायलं माझ्या. तोंडात हा ना का हो? मामी बघा ना तेवढं आपलं हुंड्यातलं. जावं आम्हाला काय घर मोडून जायचे काय? आणि इतकं काय तुम्ही पैशाला बेकारलेवणी करता ना, घ्या. तो तसं केलं नसतं तर आज असं नसतं झालं मी खरं. तुला मगाच माझे सांगितले तू गुढी- वाळवटीवाणी फिरतीस पाच- बाई मला लय पाच- टेन्शन आलंय मला अटॅक मग यायची. काय करू तुझ्या समोर माझ्या नवऱ्याला मारू का मी आता मला अटॅक यायची पाळी अहो, झाली तुम्ही- तुमच्या दोघाकून. 5-5 हजारांनी दिले असते तरी फिटले असते पैसे. 4 वर्ष झालं तुम्हाला पैसे मागू अर्धे दात पडल्यात. पडल्यात ते काय दिसतात हम्म. सगळे पडले तेच- पांढरे तर आणि म्हणतात दात म्हणलं. पडल्यात कुठं पडल्यात. ना- काही म्हणतात ते बरं आता पडत आहे ना, आमचे नाही पडले तर आता तुमचे पडत आहे. आणि आमचे बघा दात तर पाडायचं खरं दर केलंय हा महिन्याला तसं कसा म्हणा. message येतोय, आमचे दात काम पाडायचं करून. केलंय. आमचे दात बिन डोळ बी जायचा टाइम आणलाय अहो, तुम्ही. तुम्ही वावर कशाला द्यायचं म्हणते आणि लोनच नव्हतं त्यांचं नाव, काय येतं दुसरं दिलं लिहून खरा खरात. हाय का किती फुगीर जावय हाय. गुढीने बोललं तुपात घोळलं तरी तसंच जावायची जातन कांद्याची आणि पात कारल्यावानी असून द्या हा? आमची जात कडू कारल्यावानी कारल्यावानी कांद्याच्या पाथीवानी असून द्या. अशी जावायची जात आहे. कळन तुम्हाला तुला लय आधी बी. पटत होत हम्म. खरंच द्या. ना मला आता ओळखलं ग बाय आता मी चला, काय करू माझं गोड झालंय बोललं time. तरी बी. पुढं हे काय ते प्रकरण कायचं काय 1.5 लाख द्यायचे आणि त्यांचे काय असेल ते घ्यायचे, विषय संपला. मग मी काय करते मी जाते 1.5 लाख रुपये आणि नका. जा आणि पैसे द्या हे आपले कायचे? ते हप्ते हे करा कायचे तुम्ही करा ना हप्ते भरा मी जाते माझ्या मम्मी बरोबर जा मम्मी बरोबर जा, नाही का अजून कोणा संग असलं तुझ्या ध्यानात बरं आहे तुझ्या का संग आता जा. हाय का अगो हे पाहुण्याचे तोंडच लय चलतं बाय मला ह्यानेच टेन्शन येतंय काय काय tension बघणं तुमच्या काय लेकीचं जमतं बोलणं होय. मी जाते उग मी गप नाही, बसते नाही, पैसे जा- भरायसाठी. जाते जाते जमत वय. मग जाते कुठं मग आहे बरं गावातली गावात येईन घरी पण पैसे द्यायचं काम तुमचं आहे ना. 2 माणसात तुमचं वागतात काम- ना तुम्ही उग बोलायला लावू नका मला. काय टेन्शन देऊ नका आणि बोलायला लावू नका. टेन्शन घेऊच नका तुम्ही. डायरेक्ट 1.5 लाख रुपये माझ्या तोंडावर फेकून हाना. आता कसे 1.5 लाख द्यायचे आमचं शेत गाण ठेवलं पिकअप साठी हप्ता कट होऊन जात्यात. अजून 1.5 लाख कुठून द्यायचे कोणचा हिशोब तुम्हाला लावलाय मागच्या याचं- जन्माचा का काय याचं सकट आहे कोणत्या आता सगळ्या जन्माचा वस्तू. हिशोब लावलाय काय याचं सकट आहे. मला तिकडे काय बघा करावं मला बघून द्या बाई? काम धंदा आता. बघ आता दुधाचा काय time करावं झालाय, ग? गाडी घेऊन जा. काय ते मिटून जाणार 1.5 लाख द्यायचे आणि सगळं मी माझ्या पदर काय भरीन मग. पाहुण्याने रडकुंडीच आणून ठेवलं बाय. तो काय बघून दिलतस मला ह्यांना काहीच कळत नाही काय सांगायचे आता पाहुणाच तसला कुचकट आहे. तू बस मी तुला चहा करते आता काय छा पिती बाय चहा करते ना सगळा पान उतारा झाला जीवाला लई मोठं टेन्शन आलंय आणि काय चहा करते.